नमस्कार. आपलं आत्मनिर्भर डेली आन्सर रायटिंग सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत. मी सुप्रिया देशमुख आणि आज आपला एथिक्सचा तिसरा क्वेश्चन आपण पाहणार आहोत. नक्कीच आज आपण एथिक्सची जी सिरीज आहे त्यामधला तिसरा प्रश्न कंटिन्यू करत आहोत. लास्टचे जे आपण 2 प्रश्न पाहिले त्यालाच लिंक असा आपला प्रॉपर्टी सेक्शनवरचा हा तिसरा प्रश्न आहे. प्रश्न हा खूप इंटरेस्टिंग आहे कारण हा प्रश्न आपल्याला 250 शब्दांमध्ये लिहायचा आहे. शब्द मर्यादा या प्रश्नाची जास्त आहे, मार्क्स 15 आहेत, लक्ष द्या. आणि प्रश्न आपल्याला मागच्या प्रश्नाशी आपण लिंक असा हा प्रश्न तिसरा फ्रेम केलेला आहे. लॅक ऑफ प्रॉबिटी इन गव्हर्नन्स लीड्स टू द इरोजन ऑफ अ डेमोक्रेसी. डेमोक्रेसीचं इरोजन, क्षरण होतं आहे आपल्या लोकशाहीचं. ते कशामुळे होतं आहे? लॅक ऑफ प्रॉबिटीमुळे होतं आहे. सर्वांना प्रश्न व्यवस्थित समजला? याचं समालोचनात्मक टिप्पणी आपल्याला करायची आहे. तर असा हा प्रश्न आपला क्रिटिकली आपल्याला या प्रश्नाचं ॲनालिसिस करायचं आहे. यामध्ये आपल्याला उदाहरणं देऊन एखादी केस स्टडी लिहून हा प्रश्न आपण एक्सप्लेन करू शकतो. मग या क्वेश्चनचा आपण जर फोकस पाहिला तर आपल्याला यामध्ये लॅक ऑफ प्रॉबिटी कशासाठी आहे? इरोजन ऑफ अ डेमोक्रेसी. लोकशाहीचं क्षरण जे होतं आहे ते कशामुळे होते? तर ते योग्यतेचा अभाव एखाद्या अधिकाऱ्यामध्ये याच्यामुळे घडतं आहे. मग या प्रश्नाचं आपण चांगलं इंट्रोडक्शन लिहू शकतो. इंट्रोडक्शनमध्ये डेफिनेटली आपण प्रॉबिटीचं एक्झाम्पल, प्रॉबिटी म्हणजे काय लिहू शकतो. गेल्या आन्सरमध्ये मी आपल्याला प्रॉबिटी म्हणजे काय सांगितलं होतं. प्रॉबिटी म्हणजे काय? तर प्रॉबिटी इज इक्वल टू, कोणी सांगू शकते? प्रॉबिटी म्हणजे काय? PITA. पिता म्हणजे प्रॉबिटीची डेफिनेशन आहे. यामध्ये P इज इक्वल टू I + T + A. इंटिग्रिटी, ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी, ऑल दिस व्हॅल्यूज इज नोन ॲज प्रॉबिटी, ज्याला आपण मराठीमध्ये योग्यता म्हणतो. चला आता आपण प्रश्नाला आन्सरला सुरुवात करूयात. लोकशाही व्यवस्थेचा कणा हा कशावरती अवलंबून असतो? तर लोकांचा विश्वास त्या प्रशासनाप्रती आणि त्या व्यवस्थेप्रती असणं. उत्तरदायित्व आणि नैतिक शासन यावरती आधारित असतो. असं आपण खूप छान एका वाक्याने आपल्या उत्तराची सुरुवात करू शकतो. मग प्रॉबिटी इन गव्हर्नन्स म्हणजे काय? गव्हर्नन्समध्ये सार्वजनिक सत्तेचा वापर जो आपण करत असताना प्रामाणिकपणे तो वापर करायचा आहे, अधिक पारदर्शकपणे तो वापर करायचा आणि नियमांच्या चौकटीत बसून, म्हणजे जी काही नियमांची चौकटी ती व्यवस्थितपणे एखाद्या अधिकाऱ्याने फॉलो केली पाहिजे, तरच काय होईल? प्रशासनामध्ये प्रॉबिटी टिकून राहील. अन्यथा त्याचा जर अभाव झाला तर काय होईल? तर लोकशाही केवळ संस्थात्मक रचना लोकशाहीची राहील. म्हणजे जी काही आपली लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये कशावरती अवलंबून आहे? तर प्रशासकीय जो काही अधिकारी आहे त्याच्यावरती जी हायरार्की अवलंबून आहे. आणि प्रशासकीय अधिकाऱ्याकडे हा जो प्रॉबिटीचा गुणधर्म नसेल तर एक फक्त स्ट्रक्चर, एक साचा तिथे उरेल. म्हणजे आपण म्हणू ना एखादी खिळखिळी झालेली संस्था, तसं इथे प्रॉबिटीच्या लॅक ऑफ प्रॉबिटीने घडू शकतं. सर्वांना व्यवस्थितपणे इंट्रोडक्शन लक्षात आलेलं आहे. या पद्धतीने चांगलं इंट्रोडक्शन लिहिलं तर एक्झामिनर नक्कीच खूप चांगले मार्क्स तुम्हाला देईल. 15 मार्क्सच्या क्वेश्चनला मॅक्सिमम किती मार्क्स मिळू शकतील तुम्हाला? एनी गेसेस? जर एथिक्समध्ये मिळाले तर खूप छान मार्क्स मिळू शकतात. 9, 10, 11 इथपर्यंत तुम्ही मार्क्स या उत्तरामध्ये आणू शकतात. ओके, तर इंट्रोडक्शन आत्ता आपण व्यवस्थित पाहिलं. आपण पाहूयात आता मेन बॉडीमध्ये आपण काही लिहू शकतो. तर अशा एक 4 ते 5 किंवा 6-7 पॉईंट तुम्ही ते लिहू शकता. हे पहा, तुम्ही किती लिहिता त्यापेक्षा तुम्ही कसं लिहितात याला पण खूप महत्त्व आहे. म्हणजे उगाचच एक जनरलिस्टिक व्ह्यू, फक्त बरीच उत्तरं मी आता टेस्ट सिरीजमध्ये आपली अकॅडमीची टेस्ट सिरीज जी आहे वी अकॅडमीवरती, आपल्या टेस्ट सिरीजमध्ये उत्तरं विद्यार्थी लिहितात आणि उत्तरामध्ये खूप जनरलिस्टिक ॲप्रोच येतो विद्यार्थ्यांचं लिहिताना. फक्त उत्तरदायित्व, फक्त म्हणजे अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपरन्सी हा शब्द एथिक्सच्या पेपरमध्ये जर काउंट केला मी, लिटरली मी एका पेपरमध्ये अकाउंटेबिलिटी अँड ट्रान्सपरन्सी हा कीवर्ड मी मोजला पूर्ण पेपरमधला एका विद्यार्थ्याच्या 250 पैकी. तर तो एक 55 वेळा फक्त त्यानं अकाउंटेबिलिटी ट्रान्सपरन्सी असं लिहिलेलं होतं. का होतं असं? अभ्यास नसेल का? नक्कीच नाही, अभ्यास असतो, पण काय होतं, लिहिण्याची प्रॅक्टिस कमी असते. जो आपला शब्दसंग्रह असतो तो आपल्याला वाढवायचा असतो. बऱ्याच वेळा प्रेशर खूप असतं, खूप पेपर असा लेंदी असतो. एथिक्सचा पेपर लिहायला गेलं तर वेळ पुरत नाही, खूप स्पीड लागते आणि जरी लिहायचं म्हणलं तरी मग शब्दसाठा आठवत नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगते, प्रत्येक वर्ड कीवर्ड आहे एथिक्समध्ये तो महत्त्वाचा. एकदा कॉन्सेप्ट समजला आणि कीवर्ड्सचा साठा तुमच्याकडे असेल तर इझिली तुम्ही एथिक्समध्ये आन्सर लिहू शकता. आता जनतेचा विश्वासाचा ऱ्हास हा आपला पहिला पॉईंट असेल.
दुसऱ्या पॉईंटमध्ये आता हे एक्सप्लेनेशन तुम्ही इथे पाहू शकता. एक्सप्लेनेशन असं काही खूप वेगळं एक्सप्लेनेशन नाही आहे, सोपं एक्सप्लेनेशन आहे. फक्त इथे तुमचे एफर्ट्स काय आहेत, तुम्ही इथे एखादं एक्झाम्पल टाकू शकता. ओके, एखाद्या अधिकाऱ्याचं नाव तुम्ही इथे लिहू शकता. ह्या रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत. ओके, दुसरं हे झालं फर्स्ट. सेकंड, रूल ऑफ लॉचे क्षरण म्हणजे नियम हे सर्वांसाठी समानपणे लागू असायला हवेत. फेवरेटिझम नको, म्हणजे एखादा बिझनेसमॅन असेल त्याच्यासाठी वेगळे नियम आणि एखादा नागरिक असेल त्याच्यासाठी वेगळे नियम नाहीत. सर्वांसाठी समान हक्क, समान कायदा इथे असायला पाहिजे. म्हणजे जो आपलं तत्व आहे पॉलिटीचं, इक्वॅलिटी बिफोर द लॉ, ते व्यवस्थितपणे काय झालेलं असेल, त्याचा भंग व्हायला नको. आणि तो जर झाला तर काय होऊ शकतं, नक्कीच जे सत्ताधारी आहेत त्यांचं त्यांना संरक्षण मिळतं आणि नागरिकांवरती अन्याय होतो, असं दुसरा पॉईंट लिहू शकता. तिसरा पॉईंट, लोकसहभागात घट होते. लोकांचा विश्वास तर नक्कीच प्रशासनाप्रती कमी होतो आणि लोकांचा सहभाग कमी झाला तर ही डेमोक्रेसी नक्कीच हेल्दी नसणार आहे. यामुळे काय होणार आहे, या अशा डेमोक्रेसीमध्ये मतदानावरती परिणाम होतो, जन आंदोलने वाढतात आणि लोकशाहीचा जो सहभाग आणि विश्वास आहे लोकांचा तो प्रशासनाप्रती आणि लोकशाहीप्रती कमी होतो. या पद्धतीने तुम्ही पॉईंट लिहू शकतात. आता आपला चौथा पॉईंट, याच्यामध्ये संस्थात्मक दुर्बलता होते, म्हणजे ती फक्त संस्था उरते आणि त्याच्यामध्ये लोकांचा विश्वास कमी होतो आणि प्रॉबिटीच्या अभावामुळे प्रशासकीय आणि राजकीय प्रक्रिया कमकुवत होते, इथे आपण असं म्हणू शकतो. यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समालोचनात्मक दृष्टिकोन जो आपला आहे. यामध्ये स्वतंत्र न्यायपालिका, मुक्त माध्यमे आणि सक्रिय नागरी समाजांचं अस्तित्व असतील तरच प्रॉपर्टीच्या अभावाचे यांना दुष्परिणाम काय करावे लागतील, रोखता येतात. या पॉईंटला आपण स्टार करू, कारण आपण हे जे पॉईंट दिलेले आहेत, हा आपला चौथा पॉईंट, त्या सर्व पॉईंटचं सोल्युशन आपण या पॉईंटमध्ये कव्हर केलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस उत्तराला आपण समारोप करायला येतो त्यावेळेस आपण एखादं चांगलं काय देऊ शकतो, सोल्युशन देऊ शकतो आणि आपलं उत्तर कन्क्लूड करू शकतो. आय होप तुम्हाला व्यवस्थितपणे हे उत्तर समजत आहे. पुढचं पॉईंट पाहूयात. आता ज्यावेळेस आपण कन्क्लुजनला येतो उत्तराच्या, तर कन्क्लुजनमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, कन्क्लुजनमध्ये सर्वात महत्त्वाचं प्रॉबिटी ही किती महत्त्वपूर्ण आहे हे आपल्याला इथं अधोरेखित करायचं आहे. म्हणजे प्रॉबिटीचे जे प्रशासनामध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नैतिक मूल्यांचे संस्थात्मक बळकटीकरण, हे पहा काय करायचं आहे, स्ट्रक्चरल स्ट्रेंथनिंग आपल्याला करायची आहे. कशाची, तर प्रॉबिटी या गुणधर्माची. यामुळे काय होईल, एखादा प्रशासकीय अधिकारी भ्रष्ट नसणार आहे, निपक्षपातीपणा त्याच्यामध्ये असणार आहे आणि लोकांचा त्याप्रती सहभाग वाढणार आहे, लोकांचा विश्वास वाढणार आहे. असं एक चांगलं कन्क्लुजन तुम्ही प्रॉबिटी या सेक्शनमधला प्रश्न आला तर लिहू शकता. इवन केस स्टडी जरी आली तरी हे मुद्दे तुम्ही असे इथे टाकू शकता. संस्थात्मक बळकटीकरण, अंडरलाईन करा हा कीवर्ड किंवा लिहून ठेवा, ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही उत्तर एक चांगलं कन्क्लूड करू शकता. आय होप तुम्हाला व्यवस्थितपणे हे उत्तर समजलेलं आहे. तुमचे काही प्रश्न डाऊट असतील आणि डेली आन्सर रायटिंग जी सिरीज आहे याच्यामध्ये या आन्सर रायटिंगमध्येच तुम्ही तुमची स्वतःची पण आन्सर प्रॅक्टिस सुरू राहू द्या. काही प्रश्न डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आपण भेटूयात नेक्स्ट आन्सरमध्ये. थँक्यू.